तर नमस्कार मंडळी, VP ब्लॉग्स मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आज आलेलो आहे बाळूमामाच्या दर्शनाला. तर इकडे बघा, आई, आजी, प्रियंका, श्री आणि मी. बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं. चला बुरुंगळे वस्ती ना, कुठली बुरुंगले ना? ओके. आता बुरुंगले वस्तीवरती बाळूमामाची पालखी आहे, बघू शकता. हे सर्व आहेत आणि या ठिकाणी ना असे गावाचे टप्पे करत करत पालखी समोर समोर जाते. हे बघा, छान आहे. केवढं मोठं आहे हे बटाने, मेंढर बांधले असते. ठीक आहे, आज तुम्हाला दर्शन होणार आहे बाळूमामाच्या पालखीचं आणि सर्व महिलांची रांग आहे या ठिकाणी. या ठिकाणी मग एक मेन पळदेस आहे इकडे. तू थांब, ते बघा आईच्या पायाला लागलेलं आहे. तरी आई आलेली बाळूमामाच्या. आज आहे एकादश. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. तर हे महिलांची रांग आहे. या ठिकाणी दर्शन होत आहे आणि बघा किती सुंदर रांगोळी काढली. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. आणि असं म्हणत म्हणत आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये पांडुरंग आहे आणि आपल्या समोर दर्शन होत आहे बाळूमामाच्या. युट्यूबला बाळूमामाच्या नावानं. हे आमचा मुलगा दोन्ही, हा छोटा वारका. बाळूमामाच्या नावानं बोल 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 बोल. बाळूमामाच्या नावानं. चल चल. तिथे लाव की, इकडे बघ माझ्याकडे. लोक असं बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. आकाश
बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. बाळूमामाच्या नावाने सांग भले. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बाळूमामाच्या नावानं. जय जय राम कृष्ण बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. बोला मित्रांनो बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. खिचडी चालू आहे. आज आहे एकादश, पांडुरंगाची एकादश आहे. आणि साधारणतः किती लोकांची खिचडी आहे? किती लोकांची खिचडी केली तुम्ही? 3000 लोकांची खिचडी आहे. खिचडी आहे 3000 लोकांची. बाळूमामाच्या नावानं सांग बरं. चौकात पुरण घ्या.
करून निघायला उशीर झाला, कारण कार्यक्रमाला निघायच्या टायमालाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. शिंदे साहेबांनी विचार केला, बघता बघता अजितदादा पण घरी आले. अजितदादांचा विचार चालू असताना दादा म्हणजे दादा आपल्या शेजारी सुद्धा आपल्याला वेळ लागतो, दादा आपल्या घरी कसं आलं. बघता बघता देवेंद्र फडणवीस आले. फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला, ती होती ती विधान नव्हती घरात. या ठिकाणी
नाथ महाराज म्हणजे कोण? माझ्या नडे राजान वृक्षाची मुळे लागली असा त्वरित दृष्टांत माझ्या ज्ञानोबा आणि एकनाथ महाराजाला दिला. आणि एकनाथ महाराज जेव्हा समाधीच्या स्थळापाशी आलं 16 पानाची ज्ञानेश्वरी सापडली. ती ज्ञानेश्वरी माझ्या नाथ महाराजांनी लोकांपर्यंत पोहोचवली, पण बाहुळाच्या रूपामध्ये पोहोचवली. नाथ महाराजांनी जी बाहुळं केली ती उपहारनं घालून केली आणि आमच्या सगळ्या कलाकारांना त्याच्या साडीमध्ये रूपांतर केलं. का? चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोणी सुद्धा घालणार नाही. समजा मी जर साडी नेसली नसती तर ह्यांचं शूटिंग चालू झालं असतं. समजा मी जर साडी नेसली असती तर नारदाच्या गादीवर पार असतं का? मग माझ्या मला म्हणा कुठे चालली आईला म्हणून चालली माळेगावला. आई म्हणली माळेगाव तुला माहित आहे का कसलं आहे? आईला म्हणलं हाय की माहिती, सांग बरं म्हणली माळेगाव मध्ये काय. आईला सांगितलं संतांची भूमी पण तिथल्या लोकांना माहित नाही. म्हणजे कसं? संत सोपन काकाच्या पालखीचा मुक्काम माळेगावला असतो का? विसावा असतो. मग तुम्ही दर्शनाला जाता, देव तुमच्यापाशी येतो पण आम्हाला कळतच नाही. तसं नाथ महाराजांची नारदाची गादी तुमच्यापाशी आली आहे. संत बाळूमामा संतांचे अवतार रोज तुमच्यापाशी येतात, पण आम्ही येतो की काय? 11 रुपये वर्गणी घरदार जेवण. आज एखादं मला बाळा जायचं, मला बाळा जायचं. 5 किलो हातात 9 पोर माग. अगं बाय मला दान करायचं, दान करायला का घाण करायला? 5 किलो आला 9 तुम्ही 18 किलो एकाला खाली बाकीचं राहिलं काय? होऊन भिकारी पंढरीचा वार करे हाच माझा नेम धर्म मुख्य विठ्ठलाचे नाम. एक ध्यानात घ्या, एक ध्यानात घ्या. या जगात प्रेम करणारी 3च व्यक्ती आहेत. या जगात प्रेम करणारी फक्त 3च माणसं आहेत. ती एक म्हणजे आई बाप, दुसरा संत आणि तिसरा भगवंत. कुठला? एक आई बाप, दुसरा संत आणि तिसरा म्हणजे भगवंत. या तिघाच्या दरबारात तुम्ही काय बी करा तुम्हाला माफच केलं जाईल. मग आई म्हणाली माळेगावला चालली, मग एक काम कर, तुला गाव कुठला आडवं लागतं? म्हणलं वाघच. नंतर पाहुणेवर घे म्हणजे जा एखादं लुगडं घे आणि वारीची माहिती सांगून येतो. दिंडी आली जवळ म्हणजे वारी घेतलं की बाया 500 रुपयाचं लुगडं. मी आईचं कधी मोडलं नाही, आईचं कधी आहे कधीच झालं मग येऊन आईचं कधी मोडलं नाही. मला 12 वेळा म्हणले ठेके म्हणली का जायचं का तुला पळत म्हणलं, तिथल्या बरोबर पडत नाही. माझी स्वतः आहे मला म्हणली. मग 500 रुपयाचं लुगडं घेतलं आणि नारदाच्या गादीला आली. नारदाच्या गादी आई म्हणली चंद्रभागेचं रूपांतर, हरिपाठाचं रूपांतर, काकड्याचं रूपांतर, ज्ञानेश्वर माऊलीचं रूपांतर, आनंद पंढरपूरच्या वारीचं रूपांतर त्या साडीमध्ये टाक, सांगून टाक आणि पुढच्या कार्यक्रमाला आग लाई मस्त माझं लुगडं पाश्याचं आणि गरबारी पैशाच्या मला माझी मंडळी म्हणली जाधव महाराज, जाधव महाराज तुम्ही तर म्हणले बोंबोचा महिना आला तरी पण म्हणले जागेवर. म्हणलो का? म्हणले उन्हाळ्याचा दिवस आहे तर रोज बाहेर जात आहोत, माझं तुला ऐकून घे की. म्हणलं काय झालं तुम्हाला? मंडळी म्हणली अहो मला सर्दी आली. मग म्हणलं तुझ्याकडे काय पैसा नाही, पाणी नाही, गाडी नाही का, कोण निघाला नाही? नाही म्हणले अहो नवरा बायको गाडी गेल्या गोळ दिसत. आता शेवटी कसं आहे माहितीये का, बायकोच्या पुढे मुख्यमंत्री वागतो, मग मी कुठला महाराज? बायकोला गाडी टाकली, घरात बाहेर येतो. माझ्या बायकोने काय केलं? दिसतो आलं त्याला उपकरण म्हणायचं, नारदाचं उपकरण. माझ्या बायकोला 25 वेळा शिकायला सर्दी आल्या तुम्हाला माहित असा की टिपका चालू असतो, त्याला काय थांबता येत नाही. नदी आठवलं पण ते आटतं का धावा? तिने काय केलं? स्टॉल बांधलं. तुमच्या नसतं स्टॉल मावली? हा हातवर करा, स्टॉल बांधत नाही की हातवर करा आणि बांधतात की हातवर करा. प्रत्येक जण स्टॉल बांधतात, स्टॉल बांधावाच लागतो का? नाकात हवा जाते का नाही? गाडीवर चालल्यावर नाकात हवा जाते, त्यासाठी स्टॉल बांधावा लागतो.
माझी मंडळी गाडीवर बसली, सटा शिकली. दवाखाना जवळ आला की पुढे ब्रेक होता, गचकीन गाडी आपण गाडी जशी आपटली पुन्हा नका परत म्हणलं का शिकली. म्हणलं गाडी शांत झाली. दवाखान्यात जायचं त्या मला किती ती स्टॉल सोडला आणि मी म्हणलं जाण का इकडे ये गाडी बसवतो तू. म्हणलं 25 वेळा शिकली. म्हणजे हो. आणि तोल बांधला की बंद झाली, गाडी आपटली की पुन्हा शिकली. म्हणले हो. म्हणलं बाया माणसाने ह्याला काय म्हणायचं. म्हणले स्टॉल. अगं म्हणलं एवढं पांढरंगाचं होतं, तुझा नवरा कीर्तन कराय, तुझा बारूडकार नवरा आहे आणि ते कशाला बांधते. म्हणले स्टॉल बांधते. तो कशाला बांधायचा. मला माझी बायको होती, जाधव महाराज तिथं तर गोड पेंड खातोय. तुम्हाला नाही कळायचं म्हणलं आमच्या बाया माणसाचं. म्हणलं का आम्ही स्टॉल का बांधतो का नाही ती. म्हणलं का. म्हणली सर्दी आल्यावर आमचा शिंबोडा आम्हीच खातो. काही सांगाव माझ्या लुगड्याचा धागा, माझ्यासाठी अंघोळीला वाट बघती चंद्रभागा. आगा नाही मस्त माझा लुगड्या पाशात आणि कारवारी पैसा. सकाळी टायमिंग झाला 12 वाजे पेपर चालू होतो. तुमच्याकडे चालू होतो. आमच्याकडे 12 वाजे पेपर चालू होतो. पोरगी म्हणले मम्मी तू कार्यक्रमाला जाऊ नको. म्हणलो का. 12वीचा निकाल आज. म्हणले परीक्षा झाली. चालू आहे परीक्षा. माझा निकाल आज आहे. आज फोनवर माझा निकाल कळणार आहे. मग तू जायचं नाही. माझ्या घरापासून 18 किलोमीटर फलटण आहे. पोरगी सकाळी 8:30 वाजता उठली. 9 वाजता गाडी धरली, फलटणला गेली आणि 10 वाजता फोन निघालाय. मम्मी का. पप्पाला माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स टाकायला होते. जसंच मी माझ्या नवऱ्याकडे नुसतं असं बघितलं. 1 बी नाही, 2 बी नाही, 100 3 नोटा घेतल्या. सायकल गेलं, गाडी पंक्चर झाली. वादच झाला. 299 रुपयाचा बॅलन्स वडापावचा टाकला आणि पुरीचा लगेच मेसेज पडला. मम्मी माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स आला. 5 मिनिटानंतर नवरा माझा घामजून आला. नवऱ्याचा चेहरा पडला. मी नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याच्यावर मला कळालं कुत्र मांजार आणि नवरा दिवसभर कुठं सोडून द्या, संध्याकाळी ती न सांगता घरी येते. आणि काय तुम्हाला सांगायचं. पुरीचा फोन आला. काय 12:30ला फोन आला. मम्मी म्हणली 5वा कार्यक्रम तुमच्या बाळमोच्या तळावा आला. बाळमोचा प्रसाद पावला. म्हणलं का ग बाय. म्हणली मला 82% मार्क पडली 12वीला. टाळा. आणि परत ते मग डोक्यात आलं. मी ह्याला देव पावल, त्याला देव पावल, मी ह्याला पेड वाटते, त्याला पेड वाटते. आणि काय तुम्हाला सांगायचं. माझा नवरा काळोबाचा भक्त म्हणला मी ग म्हणला तुझ्या दर्शनाला पोरीला म्हणला चांगले मार्क पडला. आणि 1:30 वाजता पोरीचा फोन आला. मम्मी उन्हात तानाचा दिवस आहे तर लवकर कार्यक्रमाला जा. पाहुणे वाढून जाणाऱ्या मैंदाळी वाहन आहे ते वाटण. आणि तिथनं पुढे निघालं का नाही लय भारी रस्ता आहे. म्हणलं कसला. हो. आणि मग मी स्वतःच्या जीवाची काळजी घे. कलाकार बी सांभाळून नी. जोरानं गाडी पळवू नको. आजचे दिवस टाटाईस नी. वॅगनर गाडी नेऊ नको मम्मी. आणि तू काळजी घे बर का. वेळेवर गोळ्या खात जा. पप्पाला सांग दूध व्यवस्थित घालत जा. आणि दादाला सांग जोरानं गाडी पळवू नको. मम्मी खरंच स्वतःची काळजी घे. दिंडी जवळ आली. मी म्हणलं बाळा तू मला अशी का ग म्हणते. तर माझी पोरगी मला म्हणते मम्मी 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 मी मामाच्या सच्च्या संग पळून चालली. काही सांगाव माझ्या लुगड्याचा ठाकूर. जेवणा बोलून केला काही सांगाव माझ्या लुगड्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपास तुमच्याकडे बायांचं गगड्यांचं पायांचं
दिवाळीची भाऊबीज बायांची का गाड्यांची? बायांची. राखी पौर्णिमेला उपास बायांचं का गाड्यांचं? बायांचं. आणि शिमगा त्यांचं. तुम्हाला काय घरची खबर दिली काय? मामाच्या इथं जायचं काळे वाजवायचं नका भारूड करणार काय सावळा जेवढा आला का काय तुम्ही? हा संत संगती मनोमार्गावरती 11वा श्रीपती येणे पण बाबा या ठिकाणी नाथ महाराजा गादीला ज्यांनी ज्याने बसलेला आहे त्यांनी एकदा भाऊ माझा जोरात गजर करायचा भाऊ अग नाही मस्त माझ्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे. तुळशीची माळ गळ्यात असावी. ज्याच्या अंगणात तुळशीचा वटा त्याच्या दारामध्ये भगवंताचा साठा. ज्याच्या अंगणात नाही तुळशीचा वटा त्याच्या दारामध्ये मुसळ का असावी तुळस? अग तुळसी ग बाई नको हिंडोराणीवरी अग चल माझ्या ग संग जागा देते वृंदावनी. पंढरपुरामधी देव बसला विठेला. पांडुरंगाचा मोठा जीव तुळशीसाठी बघ आटला. पांडुरंगाचा जीव ग तुळशीसाठी ग आटला. झाडव गाते ताय बघ कोकिळा गान. पांडुरंगाला जागा दिली माळ्याच्या सौद्यान. शिवारात गताय शेत पिकल सोन्यावानी. पांडुरंग शेजारी जागा घेतली चौकोबानी. पांडुरंग शेजारी जागा घेतली चौकोबानी. शिवारात गताय शिवारात गताय शेत पिकल सोन्यावानी. पांडुरंग शेजारी जागा घेतली चौकोबानी. जुन्या जमान्याचं काय अग पहिलंच आपलं नात. जुन्या जमान्याचं काय अग पहिलंच आपलं नात. मामाची करतो सेवा तुम्हा सर्वांची मला साथ. मामाची करतो सेवा तुम्हा सर्वांची अरे मग आता चला की कुठे कृष्णाला भेटायला. बांगडी
माझ्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, तिच्या शेजारी पांढरी सुपत माळ आहे. हॅलो हॅलो, कमी करू नका. हॅलो, बस आमचा जीव तुमचा. अभिनंदन मावली तुमचं, विनंती. माझ्या गळ्यामध्ये पांढरकाची माळ आहे. ओरिजिनल घेतली तर 50 रुपयाला मिळते, डुप्लिकेट घेतली तर 10 रुपयाला मिळते. पण तिच्या शेजारी पांढरी शिपत माळ आहे, तिची आजकालची किंमत आहे एका माळाची 50,000. कोणची घालायची हातवर?
आम्ही चालूय मामापाशी आमचं गारण काय तारमल झाली मस्तुतीना पोरगीना अंगाना काय सांगायचं भांडणा आम्ही बाबामध्ये गारण गारण मला तुम्ही कुठं आलाय मग माझ्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशी माला आहे म्हणून नाथ महाराज सेवा केली पण तिथे शेजारी कवडीची माळ माझ्या जगदंबेची आहे मी 2 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी या जगदंबेचा जोगो मागणार करतो जोगवा ज्यांना जोगो कोणते हात वर धन्यवाद मला सांगा मी तुमच्यापर्यंत जोगो मागायला येणार आहे तुमच्याकडे पैसे 1 रुपया जरी नसला ना अजिबात नसू द्या आम्ही गळ्यातलं बंदी तोवर खातो गळ्यातलं नसलं ना कानातलं घेतो कानातलं नसलं शेवटी पायातलं घेतो आणि पायातलं नसलं ना असते त्याला बोल मग आम्ही नाकातलं घेतो आणि जर नाकातलं जर नसलं ना तुम्ही म्हणता ना महाराज आम्ही नाकातलं नाही देणार मग नाकाच्या आतलं घेता का बळ घेत नाही लावलाय नाकात देऊ पण परत या नाकाला या ताटाला तुम्ही हात लावायचा ना सांगतो महाराज माधवगिरी मागायला स्वतः महादेव अन्नपूर्णकडे गेले माधवगिरी मागायला दत्त महाराज आई साहेबाकडे गेलं माधवगिरी मागायला त्याची सोन्याची लंका 80,000 बायका 1 लाख पोर तो राहुल माझ्या सीता मातेकडे माधवगिरी मागायला गेला आणि मी वारकरी तुमच्याकडे माधवगिरी मागायला हे काय विषय आहे तुमच्याकडे नसलं तर सांगा सुद्या ना काय सांगितलं फक्त परडे नात्याला फक्त 15 मिनिटांमध्ये या ताटाला हात लावायचा आणि तुम्हाला मी विनंती आहे कार्यक्रम चालू असताना टाळी ही वाजलीच पाहिजे का या ठिकाणी वाजवली टाळी या ठिकाणची पवित्र अशी धूळ तुमच्या हृदय अंगामध्ये गेली ना तुम्हाला उद्यापासून 1 महिना आनंदाचा भरभराटी पण फिरतो शांत डोक्यानं ऐक बाबा पुढे पंचायत समिती आली विचार करून तुला दुसरा हात सोडून दुसरं कोण आहे अरे पोर मला पुढे जायचं रे आई माझी दाढी कवा सुटते कवा तुझा लिव्हर फुटते परडी आडाली 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 सासरा सासू लेक नातवंड घेऊन गावातल्या देवाला आई लक्ष्मी महाराजने पोराचं पोट पाणी टिपून पुढच्या वर्षी तुला कापतील हिलाच घेऊन आपली माझं नियोजन करायचं बाबा माणसानं राहताना कसं आहे आईला आई ताईला काय बाईला बाई माईला माय पण आता राहिलंच नाही
बाळमामाच्या नावानं बाळमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बोला बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं आमच्या म्हणती स्वतःची नावाला गेले आपले आपण घरगुतीच खायची असते. बसा माझ्यापाशी मोबाईलला मेसेज आलेला आहे. बातमी आली बाळांनो, वाचू का काय आली होती? वाचू का? बातमी आली, वाचू का? बाळा वाचू का? हो म्हणा गेला का? वाचू का? अहो काय आलो म्हणा की काय आलो? काहीच नाही आलं. सर्व महिला मंडळांना कळून येत आहे की उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता या ठिकाणी येताना पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक घेऊन येतं आणि जाताना एक मिसळचं काढता पुढे घेऊन अरे येडी झाली ग पहिल्या बाया गजग खेळायच्या. एक लंकाचे तुपे राजे फिरंग बोली चार चौकटी पंचल बाजू सैमादान सत्तकटोर अष्टक नल्ली नवन किल्ले दसो गुडा हो दसो गुडा घेणार माझं टाकडा नाव घेऊ का? घरनं हल्ली गाव लागलं निरावागत गेले की पाहुणेवडी लागले की माळेगाव कारखाना इथं आल्या बाळ मोदत वाजलं टपडे गुरुंडे डॉक्टर तर माझं पहिलं टपडे. वाढूच्या मला म्हणत या ये तो किती चिकनी दिसते मला मोबाईल नंबर दे की. म्हणलं तुम्ही कशाला माझ्या नादाला लागताय?
माझ्यासाठी अजून मोदीनं लग्न केलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे वाटून सांगा की त्या वहिनीला सांगा की त्या वहिनीला मी कशाला वया त्याला वय म्हणून मी व्यक्त मला याड लागलं. कुणाचं माहित आहे का? माझ्या काळ्या विठ्ठलाच. बाबा देवाच्या संगतीला आणि पंक्तीला जर वगाळलं तर होतो वागण्याचा जन्म येतो. गावाचं भावाचं देवाचं खाल्लं की रोग येतो, त्याचं नाव पॅरलेस. महिला मंडळ तर लय हुशार. कामाला निघाले कोण फैल चालवतो या. पण एक ध्यानात घ्या, आजपासून जी महिला डेअरीला दूध घालते त्या महिलेनं डेअरीला दूध पाण्यामध्ये दूध घालून दुधात पाणी टाकून जर डेअरीला दूध दिलं ना तर त्या गाईचा गोचिडता तिलाच होईल. आणि जी महिला शेतकऱ्याला फसवल, कामाला चालली खुरपान करते तणाव माती टाकून पुढे जायला पैसे घेईल, तिचा हातच वाकडा होईल. आणि काय पासून तयार होतो त्याला गोचिड म्हणायचं. बघितलं गोचिड? गाईच्या गामापासून तयार होतो त्याला गोचिड म्हणायचं. कोंबडीच्या गामापासून तयार होतो त्याला हुप्पू म्हणायचं. आणि माणसाच्या गामापासून तयार होतो त्याला हो म्हणायचं. जिंदगीत माणूस पुत्री नाही. माणूस म्हणतो तिला पोरबळ नाही. मला सांगा, साध्या गायला जर खोंड झाला तर तुम्हाला आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो का नाही? आणि त्याच गायला जर साध्या गायला जर कालवड झाली तर आमच्या वैसरी दारात जशी गाय आहे तिला जर दोन आवळ्या जावळ्या कालवडी झाल्या, माझ्या गायला 2 आवळ्या जावळ्या कालवडी झाल्या, माझ्या गायला 2 आवळ्या जावळ्या कालवडी झाल्या. आणि त्या जलशा गायला जर खोंड झाला तर हॅलो खाज्या आहे का खाज्या? अरे बाबा नो, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कमीत कमी त्याचं टायमिंग दिलेलं आहे देवाला. तू मरणारच आहे. तुम्ही कितीही कमवा, 52 लाखाचा बांगला बांधताना आकड्यावर लाट घ्या, माझं काय दुमत नाही. खिडकीला पोताळी लावा, माझं काय दुमत नाही. तर 52 लाखाचा बांगला माझा अडक्यावर आकड्यावर लाट घ्यायची आणि खिडकीला पोताळी बांधायची. कसं काय बांगला? तुझ्या वशील आहे. आकड्यावर लाट घेतो वायर म्हणजे वाया. मग तुम्ही कितीही कमवा, ह्या देशातून दुसऱ्या देशात जा, ह्या गावातून दुसऱ्या गावात जा, जमीन घ्या, पण एकच ध्यानात घ्या, गावानं कष्ट करून विचार करून बैठक घेऊन जी गावाची मशानभूमी मानली तोच खरा तुमचा 3.5 फुटाचा 7 बारा. काय सुद्धा तुमच्या संग नाही बाबा. मगाशी सांगितलं येणे जाणे प्रवास आपला प्रपंच करी भोगावी. आई नाही कुणाची, बाप नाही कुणाचा, बहीण नाही कुणाची, भाव नाही कुणाचा. माझा पांडुरंग सांगून गेला काय? अरे नको संसार पांडुरंगा तुझा मला आदा. नको संसार पांडुरंगा तुझा मला आदा.
त्याला हात नाही त्याला हाताची मदत माझ्या तुझ्या पप्पाला ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचार, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचार, ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचार, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचार, ज्याच्या पोटाला संतान नाही त्याला पोराची किंमत विचार, आणि ज्याच्या घरामध्ये येडा त्याला येड्याची किंमत विचार. माझ्या नाट्य महाराजांना येड्याचं भागड केलं का? लोक येवी असा एकच संत होऊन गेला, श्री संत शांत आणि श्रीमंत. अरे नाथ महाराज म्हणजे कोण? नामदेव रामदेव कुत्र्यामध्ये घुसला, सावतामाळ्याच्या पोटामध्ये घुसला, मारुतीराजाच्या छातीमध्ये हसला, आणि माझ्या नाथ महाराज गाढवामध्ये दिसला. हे ते नाथ महाराज मग सांगतात काय? अगं येडी झाली के प्रपंचाची असं बेदरानाचा उरला ना असं टाकला पदर मोकळी केस झाली मी उघडी. आठवडा बाजाराला ते 50 किलो घेऊन येते, 8 लाख मी खाती, साली साली माझ्या नवऱ्याला सोडून देते. देवाच्या संगतीला राहिलो, ऐका, देवाच्या संगतीला राहिलं, देवाचं ऐकून घेतलं. देव दिसत नाही, देव बोलत नाही, पण देव प्रत्येकाच्या चराचरामध्ये आहे हे जर जाणून घेतलं, नक्की परमेश्वर तुम्हाला बोलून घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराज, मी आयुष्यामध्ये माझा नेम आहे, फोन आला महाराज भारुडाची सेवा करायची आहे, कधी त्या माणसाला त्रास दिला नाही. म्हणून साठी मागच्या याच्यामध्ये निरावागाच्या ठिकाणी खलापूरच्या निरावागज मध्ये ज्यावेळेस माझी भारुडाची सेवा 3री झाली, निरावागजला 4थी झाली, आणि आज या ठिकाणी 5वी झाली. म्हणजे मला देवाचं म्हणणं पटलं, देवानं माझं म्हणणं ऐकून जिथलं एकच ठाम निर्णय घेतला होता. मला आजची तारीख, उद्याची तारीख लातूरची होती. कुठली तारीख होती? लातूरची. पण माझ्या बायकोच्या रूपानं भगवंत बोलला, लांब आहे लातूर, तुम्ही जाऊ नका, उन्हातानाचा दिवस आहेत, पायाला ऊन लागतंय, गाडी गरम होईल. आणि मामाला सांगितलं, मामा मला तुमच्यापाशी सेवा करायची आहे. अरे खरोखरच मी सांगितलं, मामाने माझं ऐकून घेतलं. मग काय ऐकून घेतलं? मनापासून कोणती गोष्ट करा, मनापासून शाळा शिका, नक्की नोकरी लागल्याशिवाय राहणार नाही. मनापासून शेती करा, 2 टन ऊस
जास्त निघाल्याशिवाय राहणार नाही, पण मनापासून जर तुम्ही दारू प्याला तर चटीत मुटल्याशिवाय राहणार नाही. मनापासून कोणतीही सेवा करा भगवंत. का मनापासून सेवा जर नाही केली तर सांगतो नरक मारला ओटी ओट वागवून पाठी तिने बांधलं पाठी हिंडत राहते पोटासाठी. ओट वागवून रातची असती, रातची फिरती पण उलटी का नरक खावा लागतो का तर तिने भावाचं देवाचं खाल्ल्यावर ही परिस्थिती होती. 4 लोकांना रात्री जागा परवानगी आहे, 4 पक्षाला 1 ओट वागवून, 2 घुबड, 3 पिंगळा आणि 4थी टिटवी 24 तास जागी असती. त्याच्या जन्माला जायचं नाही. शेवटचा जन्म कुत्र्याचा तवार पुढचा जन्म माणसाचा. शेवटचा जन्म कुत्र्याचा त्यावेळेस माणसाचा. मग माझ्याकडून एखादा शब्द चुकला असेल, मी बी कोणाच्या तरी आईचं लेकरू आहे, कोणाचा तरी मुलगा आहे. एखाद्याला मुलगा नसला, एखाद्याला मामा नसला तर मला मामा करून घ्या. एखाद्याला मुलगा नसला तर मला मुलगा म्हणा. तुमची इष्ट माझ्या नावावर करा असं म्हणणार नाही मी. बाबा का मी बी कुणाच तर लेकरू आहे. या ठिकाणी बाळूमामाच्या फडावरती फिरून 5व्यांदा सेवा मिळाली. या सर्वांचं बोले डॉक्टर साहेबांचं, तुमच्या आलेल्या सर्वांचं आणि माझ्या बाळूमामाच्या फडावरती असणाऱ्या सगळ्या मेंढपाळांचं सतस्य येणार. जाधव महाराजांची आठवण जर आली तर नक्की तुम्हाला मी भेटेल. पण कधी गणपती बाप्पा दुर्गा देवी, कारण हे चंद्र दुर्गा देवी कारण माझ्या तारखा त्या टायमाच्या. आज बुकिंग आहे महाराज. आज माळेगावमध्ये अष्टविनायक मंडळात माझी आजची चालू म्हणूनसाठी या ठिकाणी मी सेवेला पूर्ण वेळामध्ये चुकला असेल तर हात जोडून माफी मागतो. माझ्या सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे नाही उच्चारीला अधिकार मी आपुला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव